नमस्कार, मी अमर गायकवाड तुमचं एमएच मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय। 247 राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिले गेले तर रोज काही ना काही नवीन ह्या मतदारसंघामध्ये घडतंय। दोन पक्षाचे उमेदवार ह्या मतदारसंघात असताना सुद्धा जनमतामध्ये अपक्ष उमेदवार रॉकी बांगळे यांचं नाव खरं तर या मतदारसंघामध्ये चर्चेला येतं। दोन पक्षाच्या उमेदवारांना चितपट करून अपक्ष उमेदवार रॉकी बांगळे ह्या मतदारसंघामध्ये बाजी मारतील का असं चित्र ह्या मतदारसंघामध्ये दिसते। आपण जनतेशी जाणून घेणार आहे ह्या मतदारसंघाची परिस्थिती कशी आहे। आणि नाव काय तुमचं? विक्रम भोसले। कसं बघता या मतदारसंघामध्ये दोन पक्षाचे उमेदवार आहेत, महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार रॉकी बांगळे बी आहे। सर्वप्रथम मी आपले का तर त्यांनी शेतकऱ्याच्या हमी भावाविषयी आणि ऊसाची जी मूलभूत ह्या मतदारसंघातला विषय आहे ऊसदाराचा, त्या ऊसदाराच्या मूलभूत विषयासंबंधी काही गोष्टी त्यांनी विचारपटलावर मंचावर किंवा लोकांच्या समोर आणल्यामुळं त्या उमेदवाराकडे बघण्याचा ग्रामस्थाचा मतदारांचा एक वेगळा दृष्टिकोन झाला असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही। टक्कर देऊ शकते रे उमेदवारांना जर लोकांच्या समस्या विचार आणि लोकांच्या अडचणी हा जर विषय त्यांनी मुख्य पटलावर आणून त्याला जर वाचा फोडून एक निवडणुकीची दिशाच बदलली आहे तर त्यामुळं टक्कर देण्याचा आणि स्पर्धेत राहण्याचा हा विषय सुरुवातीपासून आलेला आहे असं वाटल। बरं, रॉकी बांगळे यांचं मतदारसंघामध्ये वर्चस्व म्हणजे होईल का उमेदवारीला? त्यांना वर्चस्व होणार म्हणजे कसं आहे, लोकसंपर्क त्यांनी प्रसिद्धीपासून दूर राहून लोकसंपर्क बऱ्यापैकी केल्यामुळं मतदारसंघामध्ये विचार मतदारामधून केला जाऊ शकतो। खरं आहे का रॉकी बांगळे टक्कर देऊ शकतील? देणार की। बरं, कसं आहे रॉकी बांगळे यांचं काम? एक नंबर काम आहे यांचं। बरं, आमदार कोण होते मोहोळ आता? रॉकी बांगळे। बरं, इथं दोन उमेदवार आहेत पक्षाचे, दोन राहू देऊ तिकडे। हां, रॉकी बांगळे येणार। बरं, अपक्ष उमेदवार आहे ना? अपक्ष। बरं, अपक्ष उमेदवार। बरं बरं, बाहेर आलता गावात मी रॉकी बांगळे आलता गावात? आलती। कसं वाटतं? एक नंबर काम। बरं, आमदार आता कोण आहे? रॉकी बांगळे होणार। मला आमदार करायचं आता रॉकी बांगळे। का बरं? काय हमी भाव नाही कशाला, काय नाही, काय करायचं? कांद्याला 100 रुपये क्विंटल कांदा घातला। शरद पवार उमेदवार आहे, उमेदवार असून काय शेतकऱ्याला 100 रुपये आता बघा 15 दिवस झाले नाही घालून 100 रुपये पावते कसे कांदे पावते? कांदे पावते। बर, 1200 रुपये बिल आहे। हा, किती? 17 पिशव्या 17 पिशव्याच बिल आले। बर, काय करायचं? मग आता पक्ष काय तर करेल का? अपक्ष उमेदवार दिले का मी न्याय तुम्हाला? कोणाला राहता काय करतो आपण? रॉकी बांगळे दिली बघा म्हणून तर हे करायचं। बर, आमदार कोणाला करता? त्यालाच करायचं। रॉकी बांगळे। हा, बर बर, काय नाव काय? दीपक गालफाडे। कसं आहे वातावरण? वातावरण एक नंबर आहे। दोन पक्षाचे उमेदवार आहेत ना? अहो, दोन पक्ष जरी असलं, एक अजित पवाराचं आहे आणि एक शरद पवाराचं आहे। बर, खरे शरद पवाराला टाकलं तरी पण फडणवीसला मत जाते आणि त्या मान्याला टाकलं तरी पण महायुतीला मत जाते। हो, म्हणून अपक्ष चांगली पॅटर्न चाललेली तर माझ्या हिशोबाने। हा, चांगली पॅटर्न म्हणजे काय? महाविकास आघाडी महाविकास आघाडीपेक्षा अपक्ष उमेदवार रॉकी बांगळे ही तर निवडून 100% खात्री आहे। काँग्रेस काय ताकद दिली काय? मी तसं काय आहे तो काँग्रेस दिला अगर नाही ती जनतेच्या मनातला उमेदवार आहे। बर, हा रॉकी बांगळे। हा, जनता ठरविल तीच पक्ष। बर, मग अपक्ष असू द्या। बर, ही तर महाविकास पण आघाडी चालत नाही, महायुती पण चालत नाही। कोण चालतंय आता? रॉकी बांगळे। बर, येते ना निवडून? 101%। बर, खरं आहे? खरं आहे। कोण येईल निवडून? रॉकी बांगळेच। दोन पक्ष असून अपक्ष 10,000 पक्ष असले, 10,000 उमेदवार असले, ज्या उमेदवाराची ज्या दलितांची कामं जी करणारा माणूस आहे, तरुण आहे, तडफदार आहे, कुठल्याही गोष्टीत त्यांना कुठलीही अडचण नाही, ना कुठल्या पक्षाचा झेंडा नसताना ना कुठला नेता नसताना त्यांच्या बरोबर तो आज लढण्यासाठी तयार आहे। एक दलिताचं कुठल्याही भावना जाणून घेण्यासाठी तो आज तयार आहे। त्या व्यक्तीला भरघोस मतदान पडणारच, काही जर केलं तरी। आणि ह्यांच्या दोन्ही ज्या नंदी बैलापेक्षा हा रॉकी बांगळे हा तरुण आहे, तडफदार आहे। खमकी भूमिकाच दुसरी कोणी घेतली नाही। दोन्ही पक्षाची माणसं असताना 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देऊन मराठा आरक्षणासाठी तुम्ही सांगाल ती भूमिका समाजानं ठरविल ती भूमिका घेण्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली। त्याच दिवशी आमच्या जेवढा मराठा समाज आहे त्यांनी त्यांना सांगितले की बॉस तुम्ही ठरवाल तेच धोरण। यावेळेस आम्ही अपक्षाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहून तुमचं ऊस शेतकरी चिन्ह आहे याच्यावर आम्ही भरघोस मतदान करणार। रॉकी बांगळे यांना ह्या मतदारसंघामध्ये दोन पक्षाच्या उमेदवाराला डावलून अपक्ष उमेदवार रॉकी बांगळे ह्या मतदारसंघामध्ये आमदारकीची बाजी मारताना दिसत आहेत। अमोल मानेसह मी अमर गायकवाड, सरकोली।